वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथरबद्दल डिस्कशन करणार आहोत. कारण आपलं जे चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, त्याचं एक लेक्चर मी याच्या आधी अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल. आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये नॉमेनक्लेचर बघायचं आहे, कसं नॉमेनक्लेचर केलं जातं, नेमिंग केलं जातं अल्कोहोलला, फिनॉलला आणि इथरला. ठीक आहे, कारण चॅप्टर्स आपलं अल्कोहोल, फिनॉल अँड इथर आहे. ठीक आहे. तर बिफोर आय स्टार्ट, परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर मी सांगितलेले कन्सेप्ट समजले तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ठीक आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड अगेन, जर व्हिडिओ जे आहे आपलं त्याला पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर नॉमेनक्लेचर जे आहे, पहिले तर अल्कोहोलमध्ये 3 टाईप्स येतात. देअर आर 3 सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ मोनोहायब्रिड अल्कोहोल. तर मोनोहायब्रिड जो अल्कोहोल आहे आपला, त्याचे 3 टाईप्समध्ये नेमिंग केलं जातं, नॉमेनक्लेचर केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले होतं आपला कॉमन नेम, म्हणजे त्याला म्हटलं जातं ट्रायवल नेम्स. ठीक आहे. एक तर तुम्हाला कॉमन नेम विचारलं जाईल, एक तर ते थोडंसं चेंज करतील, मे बी ते युझिंग अन अ ट्रायवल नेम म्हटलं जाईल. ठीक आहे. सो इन कॉमन नेम्स, जर तुम्ही कॉमन नेम बघितलं तर दॅट इज द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल आर ऑप्टेन बाय ॲडिंग द वर्ड. म्हणजे बेसिकली अल्कोहोल हा शब्द ॲड केला जातो. जेव्हा कॉमन नेम यूज केला जाईल त्यावेळेस अल्कोहोल हा शब्द यूज केला जाईल. कधी? आफ्टर द नेम ऑफ अल्किल ग्रुप. म्हणजे अल्किल ग्रुपच्या नंतर कुठला शब्द यूज होईल? अल्कोहोल हा शब्द यूज होईल. ठीक आहे. दॅट इज बॉन्डेड बाय OH. ठीक आहे. OH हा बेसिकली आहे आपला अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे जेव्हाही कधीही जर कॉमन नेमचा यूज होईल नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोलमध्ये, ठीक आहे, जर अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर होईल अँड व्हेन वी युझिंग अन अ कॉमन नेम ॲट दॅट टाईम वी हॅव अ नेम दॅट इज वी नीड टू बी ॲडेड विथ द नेम ऑफ अल्किल ग्रुप. म्हणजे इथे जो आर दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हे जे आर दिसतात तर हे कुठले आहेत? आपले अल्किल ग्रुप्स आहेत. ठीक आहे. सो दिस इज वॉट द ग्रुप्स इज हेअर. तर इथे जो सफिक्स प्रेफिक्स यूज केला जाईल. ठीक आहे. म्हणजे जो नेम यूज केला जाईल, वर्ड जो यूज केला जाईल, अल्कोहोल शेवटी लिहिला जाईल. जसं प्रायमरी अल्कोहोल लिहिला, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे ना. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल और टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे अल्किल ग्रुप नंतर जो शब्द यूज होईल तो असेल आपला अल्कोहोल. कशामध्ये? कॉमन नेममध्ये. ठीक आहे. सो दॅट इज द नेम ऑफ हायर अल्किल ग्रुप्स ऑल्सो इन्क्लूड बाय द प्रेफिक्स. म्हणजे जसा आयसो आला, सेकंडरी आला किंवा टर्शरी आला, तर त्या केसमध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोलचा आपण यूज करतो. म्हणजे हा बघा 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. तर ह्या केसमध्ये काय झालं की ज्यावेळेसही हा नेमिंग केला जाईल त्यावेळेस आपण यूज करतो प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, अदरवाईज टर्शरी अल्कोहोल, अदरवाईज आयसो अल्कोहोल आपण त्याला म्हणतो. तर इथे असणारे जे ग्रुप्स आहेत, दॅट इज जो प्रेफिक्स आहे, दॅट इज व्हॉट द आयसो. आयसो म्हणजे पहिले, म्हणजे प्रायमरी यूज केला, सेकंडरी यूज केला, टर्शरी आपण पहिले यूज केला. दॅट इज व्हॉट द प्रेफिक्स आपण यूज केले फॉर द नेमिंग ऑफ अन नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोलसाठी. ठीक आहे. म्हणजे बघा, सगळ्यात पहिली कन्सेप्ट येते जो कॉमन और ट्रायवल नेम आपण म्हणतोय, अल्कोहोल आर ऑप्टेन. ठीक आहे. कसा बनवल्या जातात अल्कोहोल्स? दॅट इज ऑप्टेन बाय ॲडिंग द वर्ड. कुठला वर्ड ॲड केला जाईल? अल्कोहोल हा शब्द ॲड केला जाईल. कधी? दॅट इज अल्किल ग्रुप नंतर. ठीक आहे. अल्किल ग्रुप जो आर आहे आपला, CH3, CH2 आपण जे यूज करतो हे अल्किल ग्रुप्स आहेत आपले. तर ह्या अल्किल ग्रुपमध्ये काय केलं जाईल? अल्कोहोल शब्दाला ॲड केला जाईल. सो वी कॅन गेट अ कॉमन नेम. ठीक आहे. जसं आपल्याला टेबल नंबर 11.1 मध्ये दिसतंय. ठीक आहे. सो इफ वी गो थ्रू टेबल नंबर 11.1, तर तुम्हाला इथे दिसतोय तुम्हाला. आता हा CH3 होता. ठीक आहे. CH3OH. तर ह्या टेबलमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा बेसिक. तर इथे त्यांनी म्हटलं होतं हा मिथाईल अल्कोहोल, ज्याला आपण मिथेनॉल म्हणतो. ठीक आहे. म्हणजे अल्किल ग्रुप जो होता इथे मिथाईल होता. ठीक आहे. काय? सिंगल बॉन्ड. तर मिथाईल नंतर, ठीक आहे, मिथाईल नंतर काय केलं गेलं? अल्कोहोल शब्दाचा यूज केला. म्हणजे हा मिथाईल अल्कोहोल झाला कॉमन नेम. ठीक आहे. त्याला आपण ट्रायवल नेम म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं कॉमन नेम. तसंच आपण त्याला म्हणतो सेकंड जरी बघितलं तुम्ही आता CH3, CH2 आणि हा OH आहे आपला. तर हा OH अल्कोहोल लागला. तर अल्कोहोल शब्दाचा यूज केला आपण, इथाईल अल्कोहोल लिहिलं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नीट समजत असेल. परत एकदा सांगतो बघा. दॅट इज जो कॉमन नेम काय और ट्रायबल नेम आपण काय म्हणतोय? अल्कोहोल्स.
कसा ऑप्टेन केला जातो, कॉमन नेमला कसं बनवलं जातं, दॅट इज बाय ॲडिंग अ वर्ड कुठला, अल्कोहोल. म्हणजे अल्किल ग्रुप नंतर काय लिहिणार आहे मी, अल्कोहोल लिहिणार आहे. सो हेअर इज वी कॅन गेट अ कॉमन नेम. म्हणजे इथे सगळे जे दिसत आहेत एवढे सगळे, हे सगळे ह्या टेबलमध्ये असणारे सगळेचे सगळे कुठलेत आपले कॉमन नेम्स आहेत. ठीक आहे, ऑर ट्रायवल नेम्स आपण म्हणतो. ठीक आहे. सो हेअर इज दॅट द मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रॉपिल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे, आयसोब्युटिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, इथेलिन ग्लायकॉल, प्रॉपेलिन ग्लिसरॉल. ठीक आहे, अदरवाईज क्रॉटोनिल अल्कोहोल. तर हे सगळे काय झाले आपले, वी कॅन यूज अ अल्कोहोल वर्ड शेवटी यूज करतो आपण अल्किल ग्रुपच्या, त्यावेळेस आपल्याकडे कुठले भेटतात, कॉमन, अदरवाईज अ ट्रायवल नेम. तर हा सगळ्यात पहिला प्रकार झाला, त्याची कॉमन नेम. नॉमेनक्लेचरमधला सगळ्यात पहिला भाग कुठे येतो आपला, दॅट इज द कॉमन नेम. म्हणजे अल्कोहोलमध्ये येणारा, अल्कोहोलमधला सगळ्यात पहिला प्रकार कुठला आहे, कॉमन नेमचा, जो आपण आत्ता समजला. ठीक आहे, आय होप तुम्हाला तो समजतोय. दुसरा येतो आपला कार्बोनेल सिस्टीमचा. ठीक आहे, कुठला येतो, कार्बोनेल सिस्टीम. तर कार्बोनेल सिस्टीममध्ये काय केलं जातं बघा, जो आपला अल्कोहोल आहे, ठीक आहे ना, इन सिस्टीम अल्कोहोल कन्सिडर ॲज द डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे, त्याला आपण कार्बोनेल म्हणतो. म्हणजे जो अल्कोहोल आहे, ठीक आहे, दॅट इज द मिथाइल अल्कोहोल जो आहे त्याला कार्बोनेल म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल, कार्बोनेल. तर ओल आपण इथे यूज करतोय शब्द, म्हणजे हा अल्कोहोलसाठी झाला. कार्बन इथे दिसतोय तुम्हाला, तर कार्बोनेल कार्बन. ठीक आहे, तर इथे दॅट इज जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप दॅट इज अटॅच टू द कार्बन कॅरिंग OH. अल्किल ग्रुप कुठे अटॅच असतील आपले, आता इथे जर तुम्ही बघितले तर हा कार्बन कॅरिंग, ठीक आहे, कुठला आहे, जो अल्किल ग्रुप आहे विच विल बी अटॅच टू द OH, जो कार्बन OHला कॅरी करतोय. म्हणजे याचा अर्थ हा कार्बन जो दिसतोय तुम्हाला इथे, म्हणजे C आणि OH हा झाला आपला कार्बनला OHला कॅरी करणारा कार्बन. ठीक आहे, सो दॅट इज द अल्किल ग्रुप अटॅच टू द कार्बन कॅरिंग काय करतोय, OHला कॅरी करतोय. ठीक आहे, सो ग्रुप आर नेम ॲज अ अल्फाबेटिकल ऑर्डर. तर ह्या ग्रुपला कसं अल्फाबेटिकल ऑर्डरने नेमिंग केलं जातं. म्हणजे देन द सफिक्स कार्बोनेल विल बी ॲडेड. तर त्याच्यानंतर हा जो कार्बोनेल आहे तो सफिक्स आपण काय करतो, ॲड करतो. म्हणजे जसं तुम्हाला इथे दिसतंय मिथाइल कार्बोनेल, तर इथे मिथाइल ग्रुपला, म्हणजे हे आपल्याला अल्किल ग्रुप्स होते. ठीक आहे, तर अल्किल ग्रुपला जो कार्बन OHला अटॅच करतोय, दॅट इज कार्बोनेल कार्बन जो आहे, ठीक आहे, OHला अटॅच करतोय. तर तिथे काय झालं आपलं, दॅट इज जो सफिक्स यूज केला कार्बोनेल. ठीक आहे, आपण काय यूज केला, कार्बोनेलला काय केलं आपण, सफिक्स यूज केला. सो दिस इज वॉट द कार्बोनेल हेअर, मिथाइल कार्बोनेल आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, मिथाइल कार्बोनेल. तर हे एक आपल्याकडे एक्झाम्पल झालं कार्बोनेल सिस्टीमचं. ठीक आहे, परत एकदा सांगतो बघा, इन दिस सिस्टीम जो अल्कोहोल आहे आर कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे ना, विच इज कॉल्ड अ कार्बोनेल. ठीक आहे, अल्कोहोलला काय कन्सिडर केलं जाईल, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथाइल अल्कोहोल कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, हा जो दिसतोय तुम्हाला मिथाइल अल्कोहोल आहे आपला. ठीक आहे, सो दिस इज वॉट द कार्बोनेल अवर. ठीक आहे, हा कुठला आहे आपला, कार्बोनेल आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जो अल्किल ग्रुप आहे त्याला काय केलं गेलं, अटॅच केलं गेलं टू द कॅरिंग OH. ठीक आहे, कार्बन कुठला कॅरी करतोय, OHला कॅरी करतोय, त्याला काय म्हटलं जाईल, दॅट इज ग्रुप नेम विल बी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये दिलं जाईल. आणि आता इथे जो सफिक्स यूज केला गेला, कुठला होता सफिक्स, दॅट इज कार्बोनेल सफिक्स यूज केला. सो मिथाइल कार्बोनेल आपल्याकडे हे एक एक्झाम्पल होतं. ठीक आहे, सो दिस इज वॉट द सेकंड केस ऑफ द नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. थर्ड केसमध्ये काय की IUPAC नॉमेनक्लेचर. तुम्ही 10वीमध्ये आणि 11वीमध्ये दोघं गोष्टीमध्ये हे शिकलेत. ठीक आहे, की IUPAC सिस्टीममध्ये जो अल्कोहोल आहे आर नेम्ड ॲज अ अल्केनॉल लिहिलं जातं. काय लिहिलं जातं, त्याला नेमिंग केलं जातं अल्केनॉल्स. सो इथे जर तुम्ही नीट बघितलं तर लागणारा, म्हणजे बघा अल्केनमध्ये लागतो सिंगल बॉन्ड. ठीक आहे, अल्केनमध्ये लागणार आहे, अल्किनमध्ये लागणार आहे. ठीक आहे, डबल बॉन्ड हा बघा ENE. एक होता ANE अल्केन, इन अल्किन, आणि दुसरा असतो आपला YNE अल्केन. ठीक आहे, सो सिंगल बॉन्ड हा असतो, डबल बॉन्ड हा असतो आपला ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, सो ANE सिंगल बॉन्ड, ENE डबल बॉन्ड अँड YNE ट्रिपल बॉन्ड आहे आपल्याकडे. तर इथे असणारा जो शब्द इथे दिसतोय तुम्हाला, सगळ्यांमध्ये शब्द दिसतोय शेवटी. ठीक आहे, सो दॅट इज द नेम ऑफ द प्रेझेंट अल्किल, अल्किन अँड अल्काइन्स. ठीक आहे, अल्केन, अल्किन अँड अल्काइन. सो इज रिप्लेस बाय द ओल ग्रुप. म्हणजे इथे असणारा ला काय केलं जाईल, OLने रिप्लेस केला जाईल, ओलने रिप्लेस केला जाईल. सो इथे अल्केनॉल, अल्किनॉल अँड अल्केनॉल. तर ह्या पद्धतीने याचे नेमिंग्स होऊन जातील. म्हणजे बघा, फॉर नेमिंग द पॉलिहायड्रिक अल्कोहोल. ठीक आहे, दॅट इज इन द एंडिंग ऑफ द अल्केन. म्हणजे ह्या अल्केनच्या एंडिंगमध्ये जो तुम्हाला दिसतोय इज रिटेनिंग. ओके, इज रिटेनिंग
द एंडिंग ओल म्हणजे तिथे शेवटी काय लिहिलं जाईल तुमच्याकडे, तिथे ओल लिहिला जाईल. सो ओल इज ॲड अँड द नंबर ऑफ OH ग्रुप विल बी इंडिकेटेड. द नंबर ऑफ OH ग्रुप कसा इंडिकेट केला जाईल, प्रेफिक्सने, दॅट इज डाय, अदरवाईज ट्राय, अदरवाईज टेट्रा. ठीक आहे. सो दिस इज वॉट द डाय और ट्राय एक्सेट्रा आपण यूज करणार बिफॉर ओलच्या आधी. ठीक आहे. ओलच्या आधी आपण लिहिणार. ठीक आहे. काय करणार त्याला, प्रेफिक्स म्हणजे आधी येणार आहे, सफिक्स नंतर, सफिक्स म्हणजे नंतर येतात. ठीक आहे. तर प्रेफिक्स कुठले यूज होतील, पहिले काय डाय लिहिला जाईल, नंतर काय लिहिलं जाईल, ट्राय लिहिला जाईल. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर सायक्लोब्युटेनॉल लिहिला आहे. ठीक आहे, ओलच्या आधी. ठीक आहे. इथे लिहिलं आहे तुम्हाला दॅट इज 2 इथेनॉल म्हणजे 1 2 3 4 आणि 5. आता इथे जर मी ही डायग्राम नीट काढली तर तुम्हाला दिसेल दिस इज वॉट द पेंटेन इज हेअर. ठीक आहे. इथे OH ग्रुप आहे आपला इथे, आणि इथे तुम्हाला दिसतोय हा C2H5. ठीक आहे. तर इथून जर तुम्ही नीट बघितलं हा 1 2 3 4 आणि 5, तर किती झाले 1 2. सेकंड ग्रुपला इथेनॉल आहे आपला. ठीक आहे. फर्स्ट OH आपण येतो. ठीक आहे. 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल. हा सायक्लो का बरं, कारण हा आपल्याला दिसतो पेंटेन आहे. ठीक आहे. आपला बेन्झिन आहे, त्याच्यामुळे हा सायक्लोपेंटेनॉल याला लिहिलं. ठीक आहे. सो आणि OH मुळे याला OH मध्ये काय लिहिलं आपण, इथेनॉल लिहिला, ओल लिहिला. सो दिस इज वॉट द सेकंड ट्वाईस. ठीक आहे. 2 नंबरवरती आहे C2H5. सो दॅट इज द सेकंड, दॅट इज 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल आहे आपला, आणि हा आहे आपला सायक्लोपेंटेनॉल. ठीक आहे. फक्त OH आहे, बाकी ठिकाणी इथे सगळा आपला कार्बन लागतो. ठीक आहे. सो दिस इज वॉट द 2 एक्झाम्पल ऑफ द IUPAC सिस्टीममध्ये येणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर अजून बघितलं तर दॅट इज जो पोझिशन आहे OH ग्रुपचा आर इंडिकेटेड बाय द ॲप्रोप्रिएट लोकेशन, म्हणजे लोकंडचा यूज केला तो. OH कुठे आहे, ओके, दॅट इज फॉर एक्झाम्पल इथेन 1 2 डायोल लिहिला जाईल. ठीक आहे. सो इथेन 1 2 डायोल. ठीक आहे. जर आता इथे आपण टेबल बघितलं तर IUPAC नेमिंग आपल्याला समजतं, बघा दिसतंय. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हा मिथेनॉल आहे. ठीक आहे. हा इथेनॉल आहे. ठीक आहे. तर प्रोपेन 1 ओल. ठीक आहे. इथे दिसतोय 1 1 नंबरवरती आहे, बरोबर आहे, OHचा ग्रुप. आता इथे जर तुम्ही बघितलं 1 2. ठीक आहे. सो ब्युटेन 2 ओल आहे. ठीक आहे. सेकंड नंबरवरती आपण त्याला घेतला. इथे पण बघा ट्वाईस मिथाइल प्रोपेनॉल घेतला, बरोबर, ट्वाईस मिथाइल प्रोपेनॉल. सो हेअर इज दॅट 1 2. ठीक आहे. 1 2 ट्वाईस मिथाइल प्रोपेनॉल, 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल. म्हणजे बघा दोघं ठिकाणी, दोघं काय आहेत 2 नंबर्सवरती आहेत. सो वी कॅन यूज अ 2 मिथाइल प्रोपेन ओल 2 ओल. इथे इथेन 1 आहे आणि 2 डायोल लिहिला. ठीक आहे. इथेलिन ग्लायकॉल लिहिला. इथे प्रोपेन 1 2 3 ट्रायोल लिहिला. ठीक आहे. ट्वाईस ब्युटेनॉल लिहिला. तर ह्या पद्धतीने जिथे पोझिशन आहे OH कुठे आहे, ठीक आहे, ॲज पर द पोझिशन वी कॅन इंडिकेट द ॲप्रोप्रिएट लोखंड आपण यूज करतो. जसं हे लिहिलं आहे आपलं, ह्या पद्धतीने आपण त्याला यूज करणार. दॅट इज एक्झाम्पल ऑफ इथेन येऊन जातो. तसंच सिमिलर सायक्लिक अल्कोहोल आर द नेमिंग, म्हणजे युझिंग प्रेफिक्स यूज करतो. आपला सायक्लो प्रेफिक्स यूज केला जाईल, सायक्लो, टू प्रेझेंट द अल्केन. ठीक आहे. दॅट इज द प्रेझेंट नाही, पॅरंट अल्केनमध्ये. ठीक आहे. जो पॅरंटल अल्केन आहे त्याच्यामध्ये, अँड कन्सिडरिंग द OH ग्रुप अटॅच टू द कार्बन 1ला अटॅच केला जाईल. ठीक आहे. C1 आपण लिहिलो त्याला. ठीक आहे. सो दॅट इज वॉट द सायक्लिक अल्कोहोल आर नेम्ड बाय युझिंग अ प्रेफिक्स. कुठला प्रेफिक्स यूज होईल, सायक्लो यूज होईल प्रेफिक्स. ठीक आहे. टू द पॅरंटल अल्केनला, अँड कन्सिडरिंग जो OH असेल आपला तो काय कार्बन 1लाच अटॅच असेल. ठीक आहे. अटॅच टू द कार्बन 1. सो हेअर इज दॅट जो आपल्याकडे काय होतो पूर्ण नेमिंग येऊन जातो. तर इथे जे तुम्हाला दिसतात हे सगळं IUPAC नेमिंगची कन्सेप्ट होते. तर हे सगळे कुठले आपले, दिस इज वॉट द 3 केसेस, म्हणजे एक येणारा नॉमेनक्लेचर ऑफ हे अल्कोहोलचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे कॉमन और ट्रायवल नेम म्हणतो आपण, सेकंड कार्बोनेल सिस्टीम म्हटलं आता, आणि थर्ड असतो आपला IUPAC सिस्टीम. ठीक आहे. तर हे सगळे अल्कोहोलचे झाले, बरोबर. तर अल्कोहोल नंतर येतो आपला फेनॉल. ठीक आहे. फेनॉल म्हणजे दॅट इज द हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन असतो. आपल्याला माहिती बेन्झिन रिंग आपण काढतो ना. ठीक आहे. तर बेन्झिनमध्ये काय येणार आहे तुमचे ह्या पद्धतीने. तर हा काय आपला हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. कुठला आहे आपला हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ज्याला OH ग्रुप अटॅच असेल बेन्झिनला. ठीक आहे. बेन्झिन रिंगला कुठला OH ग्रुप अटॅच असतो. दिस इज वॉट द बेन्झिन रिंग इज हेअर, याला OH ग्रुप अटॅच आहे. सो दिस इज वॉट द फेनॉल आपला बनून जातो. काय बनतो हा आपला फेनॉल, याला म्हटलं तर फेनॉल OH. सो हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ द बेन्झिन, बेन्झिनचा हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, हायड्रॉक्सिल म्हणजे OH, हां लक्षात ठेवा. हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन कुठला आहे, तर इज फेनॉल म्हटलं जाईल. म्हणजे हा आहे आपला फेनॉल, कॉमन नेम फेनॉल आहे.
ठीक आहे. त्याचा IUPAC नेम बेन्झेनॉल अदरवाईज फेनॉल म्हटलं जातं. ठीक आहे. एक तर फेनॉल अदरवाईज बेन्झेनॉल म्हटलं जाईल. ठीक आहे. तर IUPAC सिस्टीममध्ये दॅट इज द IUPAC सिस्टीम नेम ऑफ द फेनॉल विल बी बेन्झेनॉल. ठीक आहे. म्हणजे IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नाव काय घेतलं जाईल? बेन्झेनॉल घेतलं जाईल. ठीक आहे. नाही तर मग सहसा फेनॉल पण म्हटलं जातो, काही असं नाही आहे. मे बी बेन्झेनॉल, मे बी फेनॉल यूज केला जातो, पण कॉमन नेम सहसा फेनॉलच असेल. पण IUPAC नेमिंगसाठी त्याचा बेन्झेनॉल असा आपण उच्चार करतो. ठीक आहे. सो दॅट इज द कॉमन नेम जो आहे फेनॉल इज ऑल्सो ॲक्सेप्टेड ॲज अ IUPAC नेम. म्हणजे इथे आपण डबल गोष्टी घेतल्या ना, की जो कॉमन नेम आहे तोच आपण काय करतो IUPAC नेम म्हणून पण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तसंच दॅट इज द कॉमन नेम जो आहे हॅव अ प्रेफिक्स ऑर्थो यूज केला जातो, मेटा, पॅरा यूज केला जातो. म्हणजे पहिले लावले जातील. बरोबर आहे. काय हे ऑर्थो, मेटा और पॅरा. ठीक आहे. तर हे कसे आहेत? आपले प्रेफिक्स आहेत. ठीक आहे. इज इन सबस्टिट्यूटेड फेनॉलमध्ये, कशामध्ये? फेनॉलमध्ये यूज केला जाईल. ऑर्थो, पॅरा और मेटा. सो दिस इज वॉट द पोझिशन. आपण याच्या आधी पण शिकलेलो होते. ठीक आहे ना. सो दॅट इज वॉट द कॉमन नेम ऑफ द प्रेफिक्स विल बी. ठीक आहे ना. कॉमन नेम्स हॅव अ प्रेफिक्स कुठले असतील? ऑर्थो, मेटा और पॅरा असतील. तसंच जो IUPAC सिस्टीम आहे दॅट इज यूज द लोकंट. कुठले? 2, 3, 4, 5 समथिंग एक्सेट्रा हे लोकंट यूज केले जातील. ठीक आहे. टू इंडिकेट द पोझिशन ऑफ सबस्टिट्यूशन. आता आपल्याला हा पूर्ण टेबल दिसतोय बघा. ह्या टेबलामध्ये बघा, जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल 2 नंबरवरती मिथेनॉल आहे. ठीक आहे. हा पहिला असेल आपला. बरोबर. ह्या केसमध्ये जर आपण इथे टेबल बघितला तर हा टेबलमध्ये थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो दिस इज वॉट द टेबल इज हिअर. ठीक आहे. ह्या टेबलमध्ये बघा जरा, इथे जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला दिसत असेल मध्येच. ठीक आहे. हा OH फिनॉलचा आहे आपला. इथला दिसतोय OH. तर हा 1, हा 2 झाला, 3, 4, 5 और 6. ठीक आहे. तर इथे काय आहे? तर इज ओ क्रेझोल म्हटला जातो याला. काय म्हटलं जातो? ओ क्रेझोल. ठीक आहे. तर इथे बघा, हा दिसतोय तुम्हाला 2 नंबरवरती मिथाईल ग्रुप आहे. ठीक आहे. 2 मिथाईल फेनॉल म्हटलं जाईल याला. कुठला आहे आपला? हा फेनॉल आहे ना. ठीक आहे. तर हा 1 इथे झाला 2 नंबरवरती, म्हणजे 2 मिथाईल फेनॉल म्हटलं जाईल याला. तसंच बघा इथे हा OH आहे. ठीक आहे. 1, 2 आणि हा 3 आणि हा 4 नंबरवरती आला. तर 4 नायट्रोफिनॉल, म्हणजे नायट्रोजन कुठे अटॅच आहे तुमचा? तर इज 4 नंबरवरती. ठीक आहे. म्हणजे बघा, जर एक बेन्झीन रिंग आहे माझी 1, तर त्या केसमध्ये जिथे OH अटॅच असेल ना, सपोज की हा OH इथे आहे आपला बेन्झीन रिंगला, ह्या पद्धतीने जर असा असेल OH, हा OH जर इथे आला आणि हा नायट्रोजन बघा माझा इथे समथिंग इथे अटॅच होता NO2. ठीक आहे. तर म्हणजे नंबरिंग करताना मी कसं करेल? इथून जाईल 1, हा 2, हा 3, हा झाला 4, म्हणजे हा 5 आणि हा झाला 6. तर इथे आपले तुम्हाला माहिती आहे की इथे काय, ह्या जागेवरती काय असतात? आपले कार्बन असतात. ठीक आहे ना. कुठले असतात इथे? आपले कार्बन्स असतात. ठीक आहे. कार्बन, कार्बन हे सगळे कार्बन आहेत इथे. ठीक आहे. बेन्झीन रिंगमध्ये असणारे कार्बन. सो 1, 2, 3 अँड 4. सो वी कॅन राईट इट हिअर दॅट इज 4 नायट्रोफिनॉल. ठीक आहे. और कॅटेकॉल ते दिसतोय तुम्हाला. कॅटेकोल हा जो दिसतोय डबल OH ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. सो वी सेईंग दिस बेन्झीन आहे. ठीक आहे. 1 आणि 2 नंबरवरती कुठला आहे? दॅट इज डायोल यूज केला गेला आहे. काय यूज केला? डायोल. तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो इथे? ऑर्थो, मेटा और पॅरा. ठीक आहे. सो वी युजिंग हेअर आहे ना डायोल आपण यूज केला. सगळ्यांना दिसतंय सगळं. ठीक आहे. तसंच बघा इथे बघा 3 नंबर, 1 नंबरवरती आणि 3 नंबरवरती, म्हणजे बेन्झिल 1,3 डायोल. ठीक आहे. दॅट इज रेसोक्लेन म्हटलं गेलं. ठीक आहे. तसंच इथे बघा 1, 2, 3 और 4 नंबरवरती, तर 1 नंबरवरती एक आहे, 4 नंबरवरती एक आहे. ठीक आहे. बेन्झिल कोण आहे? डायोल. 2 आहेत. ठीक आहे. डायोल किती आहेत? 2 आहेत. 2 ओल आहेत. डाय 2 आणि ओल म्हणजे ऑक्सिजन, हायड्रॉक्सिल ग्रुप, OH ग्रुप. किती? एक आहे 1 नंबरवरती, दुसरा 4 नंबरवरती. ठीक आहे. तसं इथे बघा 3 आहेत बघा. ट्रायोल घेतला, ट्रायोल घेतला, 3 होते ट्रायल घेतलं, 2 होते डायोल घेतले. ठीक आहे. सो दिस इज वॉट द बेन्झिल्स वी हॅव युजिंग अन कॉमन नेम्स आपण यूज केले. कशासाठी? फेनॉलसाठी यूज होणारे हे कॉमन नेम्स आहेत. तसंच आपल्याकडे कॉमन नेम्स येतात, म्हणजे नॉमेनक्लेचर येऊन जातं आपला दॅट इज इथरसाठी. ठीक आहे. तर हे नॉमेनक्लेचर कशासाठी होतं? आपलं फिनॉलसाठी होतं. नाव वी ट्राईंग टू डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ इथरमध्ये पण आपल्याला बोलायला पाहिजे. तर कॉमन नेम जो आहे इट इज सिस्टीम, द कॉमन सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर दॅट इज इथर आर नेम्ड बाय रायटिंग द नेम ऑफ द अल्किल ग्रुप अटॅच टू द ऑक्सिजन. ठीक आहे. अल्किल ग्रुप काय आहे? तो आपला ऑक्सिजन सोबत अटॅच असेल. इथे दिसतोय O, हा दिसतोय O तुम्हाला ऑक्सिजन. ठीक आहे. हा जो दिसतोय तुम्हाला ऑक्सिजन इथे. सो इथॉक्सी. ठीक आहे. N प्रॉपॉक्सी, आयसोप्रॉपॉक्सी.
तर इथे ओ ऑक्सिजन असेल, इथेनॉलमध्ये काय असेल आपला ऑक्सिजन ग्रुप अटॅच असेल अल्किल ग्रुपला. सो ऑक्सिजन इन द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, ठीक आहे. अँड द वर्ड इथर विल बी ॲडेड, आणि शेवटी काय यूज होईल आपला इथर वर्ड यूज होईल, म्हणजे 2 मिथॉक्सी प्रोपेन झाला, ठीक आहे. जर 2 अल्किल ग्रुप्स असतील, ठीक आहे, दॅट इज जर 2 अल्किल ग्रुप सारखे असतील तर प्रेफिक्स डाय यूज केला जाईल. काय यूज केला जाईल, जसं आपण डाय, ट्राय और टेट्रा बघितलं अल्कोहोलमध्ये, ठीक आहे. तसंच आपल्याला फेनॉलमध्ये आपण बघितलं ॲक्च्युली, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पण इथे पण आपल्याला सफिक्स यूज करायचे, डाय, ठीक आहे. इज यूज दोनासाठी यूज होईल, 3 असतील तर ट्रायसाठी यूज होईल, ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू द IUPAC नेमिंग, so here is that the name of the smaller alkane is prefixed by the name of the alkoxy group, so and its locant येऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे बघितलं, हे जे दिसतंय तुम्हाला, तर इथे 1 2 CH3 इथे लावलेत बघा ऑक्सिजनच्या बाजूला, तिथून 1 काउंटिंग होतं आहे. तर इथे आहे आपला 2 मिथॉक्सी प्रोपेन, ठीक आहे. दुसरा इथे बघा सेम सम अल्किल ग्रुप्स आपल्याला दिलेत, इथॉक्सी आहे, ठीक आहे. हा आहे प्रॉपॉक्सी आणि हा आयसो प्रॉपॉक्सी इथर येऊन जातो. आता जर तुम्ही इथे पूर्ण टेबल बघितला, म्हणजे IUPAC नेमिंग सिस्टमसाठी, ठीक आहे, इथर आर नेम ॲज द अल्कॉक्सी अल्केन, ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण टेबल दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला देऊन ठेवल्या आहेत. म्हणजे बघा इथे बघा CH3 त्यांनी घेतलं आहे, CH3 हा O आहे आपला, ठीक आहे, हा CH3 आहे, ठीक आहे. इथे काय डाय मिथाईल इथर आहे, म्हणजे हे 2 मिथाईल ग्रुप्स आहेत, हा इथर आहे आपला डाय मिथाईल इथर आहे, ठीक आहे. इतर शब्द यूज केला बघा शेवटी त्यांनी सगळ्या ठिकाणी कॉमन नेममध्ये, ठीक आहे. सो हेअर इज दॅट द डाय मिथाईल इथर, दॅट इज मिथॉक्सीमिथेन यूज केला गेला शब्द, ठीक आहे. IUPAC नेम कसा आहे आपला मिथॉक्सीमिथेन. अँड अगेन दॅट आफ्टर दिस हा आहे आपला बघा CH3O CH2 CH3 हा इथाईल मिथाईल इथर आहे. काय आपला हा इथाईल मिथाईल अँड इथर. सो इथे आपण यूज करतो मिथॉक्सी इथेन, ठीक आहे. IUPAC नेम कुठला आहे, इथॉक्सी इथेन आहे. तिसरा बघा इथे 1 2 3 आणि 4, ठीक आहे. तर हा आहे मिथाईल एन प्रॉपिल इथर, ठीक आहे. शेवटी इथर शब्द यूज केला कॉमनमध्ये, आणि IUPACमध्ये बघा 1 मिथॉक्सी प्रोपेन यूज केला, ठीक आहे. सिमिलरली इथे बघा C6H5O आणि हा CH3, तर इथे आहे मिथाईल प्रॉपिल इथर, दॅट इज ॲसिनॉल म्हटला तो ॲनिझोल, ठीक आहे. काय म्हटलं त्याला ॲनिझोल. हा आहे आपला मिथॉक्सी बेन्झिन, ठीक आहे. कुठला आहे आपला हा मिथॉक्सी बेन्झिन. तसं इथे बघा हा बेन्झिन रिंग अटॅच करून दिली, तर हा फिनॉल आहे आपल्या ॲक्च्युली ओसाठी. सो फिनॉल एन प्रॉपिल इथर म्हटला तो, ठीक आहे. तसंच हा 1 प्रॉपॉक्सी बेन्झिन आहे, ठीक आहे. काय आपला हा 1 प्रॉपॉक्सी बेन्झिन. इथे बघा हा पूर्ण, ठीक आहे. सो हिअर इज दॅट द 2 मिथॉक्सी, ठीक आहे. 2 नंबर इथे बघा हा 2 मिथॉक्सी, ठीक आहे. 1 1, ठीक आहे. 1 1 दॅट इज डायमिथाईल सायक्लोब्युटेनॉल, ठीक आहे. हा कुठला आपला डायमिथाईल सायक्लोब्युटेनॉल. तर ह्या केसमध्ये आपले काय आहेत, हे नॉमेनक्लेचर आहेत आपल्याकडे काय येऊन जातात इथेनसाठी, म्हणजे इथरसाठी येऊन जातात, ठीक आहे. आपण तिघं बघितले. पहिले बघितले आपले दॅट इज द ओल, म्हणजे अल्किल ग्रुपसोबत काय लावला जाईल तुमचा ऑक्सिजन असेल तर तो आपल्याकडे इथर येऊन जाईल, ठीक आहे, नॉमेनक्लेचरच्या वेळेस, ठीक आहे. दुसरा होता आपला फेनॉल, ठीक आहे. OH ग्रुप जिथे असतो तुम्हाला दिसतोय सगळा, ठीक आहे. तिसरा जो आहे आपला दॅट इज व्हॉट द IUPAC नॉमिंग सिस्टीमचा अल्कोहोल, ठीक आहे. त्या सगळ्यांच्या नॉमिनक्लेचर आपण बघितले, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजला जाईल, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.